धाराशिवच्या उमरगा पंचायत समितीत आकांक्षा चौगुले संभाव्य सभापती होतील अशी चर्चा आहे। उमरगा पंचायत समिती शिवसेनेकडे आणि लोहारा पंचायत समिती भाजपकडे असेल असा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे। खडसे यांच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे। मुल्ला मौलवींवेळी गप्प बसायचं आणि हिंदुत्वावर बोलायचं असं म्हणत नितेश राणेंनी राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे। चंद्रपुरातील राजकारणाबाबत फडणवीसांचे कानावर हात, खेळी मुनगंटीवारांची होती, फडणवीसांना ठाऊक नव्हती, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। तिदमेंनी रस्त्यावर येऊन मांडलेली भूमिका योग्य, शिवसेनेत शिस्त आणि पक्षात आदेश चालतो। उपमहापौर निवड एकनाथ शिंदेंच्या आदेशानेच शिवसेना नेते अजय बोरस्ते यांनी तिदमेंच्या भूमिकेवर हल्लाबोल केला। विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींचे अधिकार निश्चित करण्यासाठी तसेच अधिकारांचे पुनर्विलोकन करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे। देशाच्या लोकसभा अध्यक्षांनी समिती नेमली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे समितीच्या अध्यक्षपदाचा मान असेल। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली। बैठकीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अनुपस्थितीत सर्वांना भावनिक करून गेली, तर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली। या बैठकीत एकूण 19 निर्णय घेण्यात आले। रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले। पूर्व विदर्भातील नेत्यामुळे अजित पवारांचं वेळापत्रक गडबडलं। वेळापत्रक गडबडल्यानं अजित पवारांनी विमान प्रवास केला। रोहित पवारांचा सूचक इशारा कोणाकडे याची चर्चा सुरू झाली आहे। अजितदादांनी अचानक प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं का थांबवलं? रोहित पवार यांनी सवाल उपस्थित केला। तपास यंत्रणांनी इतक्या दिवसात काहीही केलं नाही, रोहित पवार यांनी हा दावा केला आहे। विमान दुरुस्ती करणाऱ्या कंपन्यांमध्ये प्रफुल्ल पटेलांची मालकी आहे। रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांबाबत संशयास्पद विधान केलंय। व्हीएसआर कंपनीच्या कारभारावर रोहित पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। व्हीएसआर कंपनीचा परवाना रद्द का केला नाही? कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। अजित पवारांचा मृत्यू संशयास्पदच आहे असा गंभीर दावा रोहित पवारांनी केला आहे। ऐनवेळी वैमानिक का बदलले गेले? रोहित पवारांनी सवाल उपस्थित केला, तर वैमानिक सुमित कपूर बेशिस्त आहे। एका बड्या नेत्यानं सुमितची तक्रार केली होती असंही रोहित पवारांनी आरोप केला। नाशिकच्या नवीन महापौर हिमगौरी आडके यांनी पूजाविधी करून महापौर कार्यालय आणि निवासस्थानी प्रवेश केला। त्यानंतर आडकेंनी महानगरपालिकेच्या कामांना सुरुवात केली आहे। महापौर निवासस्थान आणि दालन 4 वर्षांनंतर खुलं झालंय। बुलेट ट्रेन प्रकरणात खोटे दस्तावेज मूल्यांकन करून कपिल पाटील कुटुंबियांनी कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप खासदार सुरेश म्हात्रे यांनी केला। पंढरपूर पंचायत समितीच्या निवडणुकीत 16 पैकी 8 उमेदवार भाजपचे निवडून आले असून विठ्ठल परिवारालाही 8 जागा मिळाल्या। त्यामुळे सत्ता कोणाची येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भाजप विठ्ठल परिवार एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार का अशी ही चर्चा जोरदार सुरू आहे। जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे दैदिप्यमान यश पाटणमध्ये मिळालंय। बलाढ्य धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी ही निवडणूक जिंकली आहे। मंत्री शंभूराज देसाई यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। कल्याण डोंबिवलीच्या महापौर हर्षाली थविल चौधरी यांनी आपल्या कामाला सुरुवात केली। त्यांनी कल्याणमधील उच्चभ्रू वस्तीतील खडकपाडा परिसरात जाऊन दौरा केला। कचरा उचलताना त्रुटी आढळल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले, तसेच दुकानदारांनाही तंबी दिली आहे। एकीकडे भारत विश्वगुरू बनण्याच्या बाता मारल्या जात असताना प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांचे चेले बनलेत अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर प्रश्न उपस्थित केला आहे।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील नमोकार तीर्थ येथे भेट दिली आहे। त्यांच्या आगमनानिमित्त परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। यावेळी त्यांनी तीर्थक्षेत्राची पाहणी करत तेथील धर्म आणि सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली आहे। चंद्रपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं घेतलेला निर्णय काँग्रेसच्या जिव्हारी लागलाय। ठाकरेंनी घेतलेली भूमिका आमच्यासाठी अडचणीची आहे। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सोनिया गांधी यांच्याकडे उद्धव ठाकरे आणि स्वतः शरद पवार गेले होते याची नाना पटोले यांनी आठवण करून दिली आहे। 23 फेब्रुवारी ते 25 मार्च अर्थसंकल्प अधिवेशन आहे। 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल। विरोधी पक्ष म्हणून जनतेला काय मिळणार यावर आमचं लक्ष असेल। सामान्यांच्या हिताची तरतूद अर्थसंकल्पात केली जात आहे की नाही हे बघणार आहे, असं अनिल परबांनी विधान केलं। अजितदादांच्या अपघाताची उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री फडणवीसांकडे करण्यात आली आहे। त्यावेळी आमदार अमोल मिटकरी, प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील आणि इतरही नेते उपस्थित होते। चंद्रपुरात ठाकरे गट भाजपसोबत जाण्यावरून उपनेत्या सुषमा अंधारेंनी भाष्य केलंय। काँग्रेसमधील अंतर्गत स्थानिक राजकारण आम्हाला तापदायक वाटत होतं असं वक्तव्य अंधारेंनी केलंय। चंद्रपुरात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे, त्यामुळे राज्यातला भाजपसोबतचा संघर्ष आमचा सुरूच राहील असं सुषमा अंधारेंनी स्पष्ट केलंय। नुकत्याच महानगरपालिका निवडणुका संपन्न झालेल्या आहेत आणि पक्ष कार्यालयांचं वाटप करण्यात आलंय। बीएमसीमध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक आणि शिवसेनेचे नगरसेवक यांना आजूबाजूला पक्ष कार्यालय दिलंय, याची मुंबईत जोरदार चर्चा रंगली आहे। चंद्रपूरमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं घोडेबाजार करून विजय मिळवलाय असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर केला आहे। राजकारणात काहीही शक्य आहे, स्थानिक नेतृत्वानं तिथला निर्णय घेतलाय। चंद्रपूरबद्दल माहित नाही असं सुनील प्रभूंनी विधान करत चंद्रपुरातील राजकीय घडामोडींवर बोलणं टाळलंय। चंद्रपूरमध्ये ठाकरे गटानं भाजपला पाठिंबा दिलाय, त्यामुळे चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर विराजमान झालाय। काँग्रेसला हा मोठा धक्का बसलाय। ठाकरे गटानं भाजपला पाठिंबा दिला, यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही असं शिरसाट यांनी म्हटलं। संभाजीनगरमध्ये भाजपचे जास्त नगरसेवक निवडून आल्यानं त्यांना महापौर पद मिळालंय आणि आम्ही उपमहापौर पद स्वीकारलंय अशी प्रतिक्रिया खासदार संदीपान भुमरेंनी दिली आहे। साताऱ्याच्या कराडमध्ये पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदेतल्या विजयानंतर शंभूराज देसाईंच्या समर्थकांनी विजय रॅली काढली। यावेळी देसाईंच्या कार्यकर्त्यांनी मंत्री जयकुमार गोरे आणि गणेश नाईक यांना पोस्टर मधून डिवचलंय। टांगा पलटी घोडे फरार अशा आशयाचे फलक लावून त्यावर जयकुमार गोरे आणि गणेश नाईक यांचे फोटोही लावण्यात आले। पुरंदर विमानतळाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण केली जाणार आहे। विमानतळ भूसंपादन आणि निधीला मान्यताही देण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय।